नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सारंग हा सावलीसाठी काय करणार आहे। त्यामुळे सावली सुखावली जाणार आहे, सावलीच्या आयुष्यात आनंद येणार आहे। म्हणजे सारंगचा तिच्यावरती विश्वास आहे, त्यासोबतच सारंग तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। सारंग स्वतः सावलीचं मंगळसूत्र स्वतःच्या हाताने ओवणार आहे आणि तो सावलीला एक सुखद असा धक्का देणार आहे। म्हणजे चांगली गोष्ट ही सावलीच्या आयुष्यात घडणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सावली मात्र विचार करत असते, सावलीला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून मी कसा मार्ग काढणार आहे हा सावलीला प्रश्न पडलेला असतो। कारण ते मंगळसूत्र जेव्हा तिथं अस्मीनं तोडलेलं असतं त्यानंतर सावली एक एक त्या मंगळसूत्राचा मणी गोळा करत असते, त्यावेळेस पुन्हा अस्मी येते। सावली तो मंगळसूत्राचा मणी टाकून देत असते, उधळत असते आणि पुन्हा अस्मी उधळत असते आणि पुन्हा सावली एक एक मणी जोडत असते। सावलीने एवढंही तिला सांगितलेलं असतं की मी तोडणारी नाहीये तर मीच जोडणारी आहे। आता सावली रडत असते, विचार करत असते, त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे अमृता। अमृता म्हणते की काय झालं सावली, असं म्हणत ती सावलीला बोलू लागते आणि त्याचबरोबर सावली म्हणत असते की अस्मी, आता माझ्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे। तेव्हा मात्र इकडे सारंग तिथं आलेला असतो आणि सारंग सावलीच्या जवळ बसतो। सारंग सावली ती मणी बघत असते, ते मंगळसूत्र त्याच्या हातात असतं आणि त्याचवेळी सारंग तिथं आलेला असतो। सारंग सावलीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर सारंग म्हणत असतो की मला माहिती आहे हे मंगळसूत्र मी कोणत्या क्षणी तुझ्या गळ्यात घातलेलं आहे, नक्की काय झालेलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सारंग जेव्हा तिथं बसलेला असतो सावलीला तो मंगळसूत्र ओवायला तिथे मदत करत असतो आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं की अमृताही तिथे असते। सारंग म्हणत असतो की हे मंगळसूत्रच एक सत्य आहे। सावली म्हणत असते की काय सत्य काय असत्य हे मला कळत नाहीये, मला प्रत्येक वेळेस परीक्षा द्यावी लागते, अग्निपरीक्षा ही खरं तर सावलीलाच द्यावी लागत असते। या सगळ्या गोष्टी सावलीच्या बाबतीतच घडत असतात आणि त्याच वेळी सावलीला मात्र प्रश्न पडलेला असतो आणि सावली ही त्याच गोष्टींचा विचार करत असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग म्हणत असतो की हे मंगळसूत्र सत्य आहे, हा एक एक मणी तू कशा पद्धतीने जोडलेला आहे हे मला चांगलंच माहिती आहे। आणि त्यासोबतच सारंग सांगत असतो काहीही झालं तरीही आज हे सत्य मी बदलू देणार नाही, कारण मला माहिती आहे कर्तव्य त्याचबरोबर सत्य हे कसं असतं, सत्य हे कितीही झाकून ठेवलं तरी ते वरती येणारच आहे याची मला खात्री आहे, असं सारंगचं म्हणणं असतं। आणि सारंग हा सावलीसाठी धडपडत असतो, सावलीसाठी सगळं करत असतो, सावलीशी तो बोलत असतो आणि सावलीसाठी काहीही करण्याची तयारी ही तिथे सारंगची असते आणि तो सावलीसाठीच या सर्व गोष्टी करत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। अमृतालाही खूप बरं वाटतं, सारंगने ते मंगळसूत्र जोडलेलं असतं, ते मंगळसूत्र ओवलेलं असतं आणि पुन्हा ते मंगळसूत्र तो सावलीला देतो आणि सावलीला सांगू लागतो की हे मंगळसूत्र मला माहिती आहे तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे, असं म्हणत ते मंगळसूत्र ओवलेलं आहे आणि तो म्हणतो की हे मंगळसूत्र, आणि एका स्त्रीसाठी तिचं मंगळसूत्र काय असतं हे समजण्या इतकेच संस्कार माझ्यावर झालेले आहेत, काहीही झालं तरीही मी तुझ्यावरती अन्याय होऊ देणार नाही, असं म्हणत सारंगने स्वतः सावलीचा हात हातात घेत त्या हातामध्ये त्याने तिला मंगळसूत्र दिलेलं आहे। म्हणजे तिला एक विश्वास दिलेला आहे की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि काहीही झालं तरीही मी तुझ्यासोबत आहे, माझी साथ तुझ्यासोबत असणार आहे, हा सारंगने तिला दिलेला एक विश्वास असतो। आणि सावलीच्या हातामध्ये त्याने ते मंगळसूत्र दिलेलं असतं, स्वतः वळून ते मंगळसूत्र दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मला माहिती आहे की तुझा विठुराया तुझ्या पाठीशी आहे आणि नक्की तो वाट दाखवेल, हे तो बोललेला असतो। सावलीला मात्र खूप छान वाटतं, कारण फायनली तिच्या आयुष्यात हा सुखाचा क्षण असतो। सावली खरंच खुश झालेली असते, तिला बरं वाटत असतं। इकडं जगन्नाथ मात्र खूप चिडलेला असतो, त्यावेळेस अलका तिथं आलेली असते आणि म्हणत असते अहो शांत व्हा ना, काय हे चाललंय तुमचं। तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो की काही झालं तरी ही बाई का आपल्याला त्रास देत आहे, ही बाई आपल्या लेकीच्या हात धुवून लागलेली आहे मागे, ही बाई माझ्या लेकीच्या बाबतीत असं का करत आहे, हा प्रश्न मात्र जगन्नाथला पडलेला असतो आणि त्याच प्रश्नांची उत्तरं जगन्नाथ शोधत असतो। त्याला मात्र खूप राग आलेला असतो। त्याचवेळी देवा तिथं आलेला असतो आणि देवा म्हणत असतो की फादर एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही, सोडा ना तो विषय, असं देवाचं म्हणणं असतं। परंतु
इकडे जगन्नाथ म्हणतो की एवढं सहजासहजी ह्या गोष्टी सोडण्यासारख्या नाही. तेव्हा देवा म्हणत असतो एवढा विचार करायची काहीच गरज नाही, कारण एवढं मोठं असं काही नाही आहे. काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या अशा आहेत त्या म्हणजेच की तुम्हाला विसरायला भाग पडतं, आणि ही दुनिया जी आहे ना ती भूल जाती आहे असं तो बोलत असतो. कारण त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ही दुनिया कशीही असली तरीही काही गोष्टी मात्र खूपच महत्त्वाच्या असतात. ही दुनिया त्या गोष्टी विसरून जाते, त्यामुळं तुम्हीही एवढा विचार करू नका. कारण जगन्नाथ म्हणत असतो त्या भैरवी वजेनं माझा जो काय अपमान केलेला आहे त्याचा त्रास मला होत नाही आहे, माझ्या लेकीला ती त्रास देत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जगन्नाथ म्हणत असतो की काहीही असलं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या भैरवी वजेला मी आता सोडणार नाही. त्यावर ती लगेचच तिथं बोलत असते. तो म्हणजे जगन्नाथला देवा प्रश्न विचारतो, मला एक गोष्ट कळलेली नाही आहे फादर, की ती भैरवी वजे जी आहे तिचा काय संबंध आहे या सगळ्याशी, म्हणजे ती का अशी वागत आहे. तेव्हा जगन्नाथला तो सांगू लागतो की आहे भूतकाळ काही, माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये अंधकार आणण्यासाठी ही बाई प्रयत्न करत आहे आणि तिचा जो हेतू आहे तो मी कधी साध्य होऊ देणार नाही असं जगन्नाथ बोलत असतो. तेव्हा इकडे जगन्नाथला देवा म्हणत असतो की बरोबर आहे फादर, काहीही झालं तरी त्या बाईचा जो हेतू आहे तो आपण कधीही सफल होऊ द्यायचा नाही असं तो सांगत आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की काहीही असलं तरीही त्या बाईला मात्र आपण तिथे तिची लायकी दाखवायची आहे, जगन्नाथनेही आणि देवानेही ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे जगन्नाथ म्हणत असतो की काहीही असलं तरीही मी ही गोष्ट मात्र तिथे कधीच नाकारणार नाही. इकडे भैरवी आणि तारा बोलत असतात, त्यांच्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. काहीही झालं तरीही आज महत्त्वाची गोष्ट जी घडत आहे ती म्हणजेच ताराला ती सांगत असते की आपण ज्या कॉन्सर्टसाठी हे सगळे प्रयत्न करत आहोत तो जो कॉन्सर्ट आहे तो होणार आहे आणि त्या कॉन्सर्टनुसारच सर्व गोष्टी घडणार आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर ती सांगत असते की सगळी तयारी झालेली आहे. तारा म्हणत असते की माझ्या फर्स्ट परफॉर्मन्ससाठी हा ड्रेस घालू का. तेव्हा भैरवी म्हणते की तुला आठवतं आहे का मागच्या वेळेस तू एक बुक पाहिलेलं होतं आणि त्याच्यामधली जी डिझायनर आहे ती तुझ्यासाठी सगळे कपडे स्पॉन्सर करणार आहे, त्यामुळं तुला फक्त छान पद्धतीनं प्रेझेंट करायचं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. इकडे अस्मी चहा, इकडे अस्मी ज्यूस, दूध आणि कॉफी घेऊन आलेली असते आणि ती बोलत असते ते म्हणजे इकडे बबलूला आणि सोहमला म्हणत असते की हे तुमच्यासाठी आणलेलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर ती जाते ती म्हणजे सारंगकडे जाते. तेव्हा सारंग म्हणतो जेवणाची वेळ झालेली आहे अस्मी, मला कॉफी नको आहे असं म्हणत सारंग तिथून निघून जातो. जेवणं झालेली असतात. त्यानंतर सारंग बाहेर मीटिंगचं बोलत असतो. पाठीमागून अस्मी येते आणि सारंगला घट्ट मिठी मारते. तेव्हा मात्र सारंग म्हणालेला असतो की काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव की सगळं बदललेलं आहे. अस्मी म्हणत असते की कुठं सगळं बदललेलं आहे, सगळ्या गोष्टी तर तशाच आहेत, मग तू का असं म्हणत आहे असं तिचं बोलणं असतं. तेव्हा सारंग म्हणत असतो की सगळं बदललेलं आहे, तुला वाटत नाही आहे सगळं बदललेलं आहे, पण सगळं बदललेलं आहे ही गोष्ट मात्र विसरून चालणार नाही असं तो बोलत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अस्मी जी आहे ती आता सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि अस्मीला कसं दूर करायचं हे मात्र सारंगला चांगलंच माहिती आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अस्मी ही सारंगच्या रूममध्ये कॉफी घेऊन आलेली असते आणि तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की सावली तुला कसं कळलं मला कॉफी हवी होती ती, म्हणजे आता अस्मीनं जी कॉफी आणलेली असते ती सावलीच्या हातातूनच तिनं घेऊन आलेली असते. आणि सारंग मात्र इकडे म्हणत असतो की तुला कसं कळलं. तेव्हा ती म्हणते की मी सावली नाही आहे, मी अस्मी आहे असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की तू का आणली कॉफी, आणि सारंग ती कॉफी घेतो आणि ठीक आहे म्हणतो. आणि त्यानंतर आता सारंग जेव्हा ती कॉफी घेतो त्यानंतर जाणारी जी अस्मी आहे ती तिथं नाटक करते, ते म्हणजे तिचा पाय मुरगळल्याचं आणि ती खाली पडल्याचं नाटक करते. तेव्हा सारंग तिला हात देतो आणि तिला उठायला मदत करतो. परंतु सारंगच्या डोक्यात कोणतेही विचार नसतात, सारंगच्या डोक्यात अजिबात काही नसतं. परंतु इकडे मात्र तिला असं वाटत असतं की सारंग हा तिच्या बाजूने आहे, तिच्यासाठी विचार करत आहे, ह्या गोष्टी तिला वाटत असतात. परंतु सारंग मात्र इथे तिच्यासाठी काहीही करत नाही, तो फक्त माणुसकीच दाखवतो असतो. आणि त्यानंतर इकडे भैरवी मात्र इकडे सांगत आहे ते म्हणजेच आपल्या सावलीला म्हणत आहे की आता सगळी परिस्थिती वेगळी आहे ना,
बरोबर आहे, सगळं वेगळंच असणार आहे. कारण काहीही झालं तरीही आता अस्मी परत आलेली आहे, त्यामुळं आता सगळं बदललेलं असणार आहे आणि अशीही तुझी त्या घरामध्ये काय लायकी आहे, असं ती बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे भैरवी मुद्दामहूनच सावलीशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे, सावलीशी चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे. त्याचबरोबर आता भैरवीला सावली कसं उत्तर देणार हेही आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.